रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धनगर समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह समाजाला दिशा देण्यासाठी राज्यव्यापी प्रदेश कार्यकारिणीची बैठक। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे निवेदन। पिंपळनेर येथील संजय नगर येथे गाई म्हशीच्या व्यापाऱ्याच्या जर्सी गायीने 4 वासरांना दिले जन्म। अंबड जंगलात आग लागून 800 झाडे जळून खाक। अंबडमधील शेतजमीन मोजणी कामाचा शुभारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। धनगर समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह समाजाला दिशा देण्यासाठी पुढे नेण्यासाठी धनगर समाज महासंघाने नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पुढे आणले आहे। आज महासंघाच्या राज्यव्यापी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यासाठी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। धनगर महासंघाचे अध्यक्षपदी चिमन उर्फ राजेंद्र डांगे यांची निवड झाली आहे, तर महासंघाने धुळ्याच्या शिरपेचातही मनाचा तुर्रा रोवला आहे। राज्य सरचिटणीसपदी सुनील बालचंद्र वाघ यांची निवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर मल्हार सेनेचे उपसेनापतीकडून धुळ्याचे नगरसेवक अमोल मासुळे, विभाग प्रमुखपदी लखन गोराड, विभागीय अध्यक्ष म्हणून विठाताई पाटील तसेच कर्मचारी संघाचे उपाध्यक्षपदी सतीश सरग आणि उपाध्यक्षपदी नंदुरबारचे आप्पादादा बागले यांना संधी देण्यात आली आहे। धुळे शहरातील शिवतीर्थ नजीक असलेल्या सैनिक लॉन्स येथे महाराष्ट्र धनगर समाज प्रदेश कार्यकारिणीची बैठक धनगर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे, माजी आमदार ॲडव्होकेट रामहरी रुपनर, सुभाष सोनोने, रामराव वरकुटे, श्रीराम पुडलिक, अलका गोडे, पुष्पा गुरवडे यांच्या उपस्थितीत झाली। या बैठकीत मावळते अध्यक्ष रामहरी रुपनर यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली। सुनील वाघ यांनी केले प्रास्ताविकात ते म्हणाले की महासंघाचे स्थापनेनंतर गेल्या 25 ते 30 वर्षांनंतर प्रथमच धुळ्यात बैठक होत आहे। त्यामुळे मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो। गेल्या 20 ते 25 वर्षापासून मी महासंघाचे काम करत आहेत। प्रत्येक ठिकाणाच्या नियोजनात माझा सहभाग असतो। दळणवळणाऱ्या अडचणीमुळे धुळ्याला अधिवेशन घेता येत नव्हते। आज बैठकीच्या निमित्ताने तो सुवर्ण क्षणाला धनगर समाज एकवटला पाहिजे। समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 1991 ते 92 पासून अण्णासाहेब डांगे हे झडत आहेत। प्रत्येक गाव पाड्यात संघटना पोहोचण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले। धनगर समाज महासंघ ही एकमेव राजकीय संघटक आहे। यावेळी सर्व धनगर समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आपला समाज मी
धुळे जिल्ह्याच्या वतीने, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने, उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गेल्या 22-23 वर्षापासून मी महासंघाचं काम करतो. माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस. महासंघ मल्हार सेनेचं काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राज्यव्यापी अधिवेशन असतील, राज्यव्यापी बैठका असतील, राज्यव्यापी परिषद असेल, त्या प्रत्येक बैठकीचं नियोजन करण्याचं भाग्य मला लाभलं. परंतु धुळे जिल्ह्यात आजपर्यंत ते नियोजन करण्याचं भाग्य मला काही मिळत नव्हतं. खरं तर राज्यव्यापी अधिवेशन धुळ्यात व्हावं अशी माझी प्रथमपासून मनापासून इच्छा होती. मी ती इच्छा अनेक वेळा अण्णासाहेबांकडे बोलूनही दाखवली. परंतु दळणवळणाच्या साधनांच्या दृष्टिकोनातून धुळे शहरात महाराष्ट्रातील समाज एकत्र व्हायला फार मोठा आटापेटा करावा लागतो. ही सत्यस्थिती डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत आम्ही राज्यव्यापी अधिवेशन घेऊ शकलो नाही. परंतु आज दुधाची तहान टाकावर भागल्या आणि प्रदेश कार्यकारिणीची बैठक धुळ्याला होते. आमच्या दृष्टिकोनातनं आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी होत असताना अनेक महत्वाचे विषय आज या बैठकीत या ठिकाणी चर्चेला येतील. चर्चेला आलेल्या विषयावर निर्णय घेतले जातात. 91-92 पासून आदरणीय अण्णासाहेब संपूर्ण महाराष्ट्रात हा धनगर समाज संघटित व्हावा, या धनगर समाजाचा प्रमुख विषय आरक्षणाचा तो सुटावा यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मला असं माहीत वाटत नाही की महाराष्ट्रातील एकही जिल्हा आणि गाव अण्णासाहेबांनी सोडलं असेल. थेट रत्नागिरी, रायगडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या संपूर्ण भागामध्ये धनगर समाज महासंघ आणि मल्हार सेना एकजुटीने उभे राहून समाज संघटित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अण्णासाहेबांनी जीवाचं दान केलं. 20-25 वर्ष सातत्याने अनेक नवीन प्रयोग अण्णासाहेबांनी समाज संघटित जागृत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील एकमेव अशी संघटना आहे, या संघटनेला कुठल्याही राजकीय पक्षाचा वरद असतं नाही. सत्ता होती आणि नव्हती त्यावेळेस महासंघ मल्हार सेनेचा कार्यकर्ता खंबीरपणे समाजाचं संघटन करण्यासाठी अण्णासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला. धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा लवकरात लवकर सुटावा या अपेक्षेनं माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही वेळ मागितली होती. त्यांनी गेल्या 9 तारखेला आम्हाला वेळ दिली आणि आमच्याशी चर्चा केली, आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी मुळातच या बाबतीत सकारात्मक आहे. मी काही कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेतो, तुमचे जे र आणि डचा प्रश्न आहे ते कसा मार्गी लावता येईल त्याचा विचार करतो आणि तुम्हाला आरक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. तर भाजप सरकारने त्यांच्या काळामध्ये मराठा समाज आणि धनगर समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप आजच अनिल गोटे यांनी केलेला आहे. काय आपली प्रतिक्रिया? मराठा समाजात आणि धनगर समाजात आरक्षणाबद्दल भांडणं लावली का नाही याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. परंतु भाजप सरकारनं धनगर समाजाला 100% फसवलं. देवेंद्र फडणवीसने धनगर समाजाला खड्ड्यात घातलं. मी पहिल्या मीटिंगमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून टाटा कन्सल्टन्सी नेमली. टाटा कन्सल्टन्सी नेमायची काही गरज नव्हती. घटनेनं 15 ऑगस्ट 47 पूर्वीच्या परिस्थितीवर सगळ्यांना आरक्षण दिलेले आहेत आणि आता टाटा कन्सल्टन्सी कशासाठी? पण ह्या आडगे नेते आमचे त्याला बळी पडले. त्याने 5 वर्ष वेळ काढली आणि झाला मोकळा. त्याचं फळ भोगतोय आता. तर पवार साहेबांचं सरकार आता सत्तेत आहे. पवार साहेब आमच्या आरक्षणासाठी सतत आमच्या पाठीशी राहणार, त्याचा पाठपुरावा करणार हा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि पवार साहेब आणि मुख्यमंत्री आणि काँग्रेस सुद्धा हे काही
आमच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, तर हे आघाडीचे सरकार आहे, याचा पाठिंबा मिळेल आणि आमचा प्रश्न मार्गी लागेल असा आम्हाला विश्वास वाटतो. त्यांनी मुदत मागितली, 8-15 दिवस होत आले. आता पुन्हा एकदा त्यांना भेटू, बाबा काय झालं तुमचं, पाठपुरावा करणं हाच मार्ग ना, लोकशाहीमध्ये दुसरं काय करायचं. निर्माण झाले आहे हे धनगर समाजाचं दुर्दैव. कारण सगळ्यांना वाटायला लागलं की आता फडणवीस आरक्षण देणार नक्की, त्याचं श्रेय आपल्याला मिळावं, श्रेयाचं धनी व्हावं, म्हणून पावसाळ्यात छत्र्या उभं होत्या तशा गल्ली गल्लीतनं संघटना उभा राहिल्या. आता हे आघाडी सरकार आल्यानंतर ते सगळे आता निष्प्रभ झालेले आहेत. आणि म्हणून आज आता आपण पाहिलं या बैठकीत, ही काही मोठी आमची बैठक नाही, सिलेक्टेड लोकांची बैठक आहे, अनेक संघटनाचे लोक हजर आहेत त्याच्यात. सर, मराठा आरक्षण कारण असं की धनगर समाजातल्या सुद्धा कोणी शांतपणानं विचारायचा केला नाही. 1956 साली आरक्षण वाटलं गेलं सगळ्या समाजाला. त्यावेळी र आणि ड चा फरक घेऊन यशवंतराव चव्हाणांनी घटनेमध्ये धनगरांना आरक्षण आहे, धनगरांना नाही या मुद्द्यावर धनगरांचं आरक्षण डावललं. परंतु यशवंतराव चव्हाणांच्या सरकारनंच 1958 साली ग्रामपंचायत ऍक्ट केला. त्याच्यामध्ये मागास जमाती यांची यादी दिलेली आहे. त्या यादीमध्ये 32 क्रमांकावर धनगर स्पष्ट लिहिलेले आहे, मागास जमाती यादी. आता ह्याचा अभ्यास करून कुणीतरी धनगर नेत्यानं त्यावेळी हे मांडायला पाहिजे होतं. तुम्ही र ड म्हणताय, मग हे ग्रामपंचायत ऍक्टमध्ये 32 क्रमांकावर मागास यादीमध्ये तुम्ही धनगर लिहिले, याचा अर्थ धनगर आणि धनगड हे एक काय असं होतं, हे मानलं नाही. उलट आमचा समावेश अनुसूचित जमातीत करणार का असा 13 वेळा प्रश्न विचारला. जो जे वांछील ते लावो प्राणी जातं, संतांनी म्हटलंय, ज्याला जसं वागायला वाटतं तसं वागावं. सर, आपण महाविकास आघाडी सरकार ते करोनाबद्दल निगेटिव्ह आहेत, धनगर आरक्षणाबद्दल पॉझिटिव्ह आहेत. आता नाही केलं तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करू. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना विविध प्रलंबित मागण्या तात्काळ सोडविण्यात याव्या अशी मागणी करीत आज अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेने आज वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला लेखी निवेदन दिले. संघटनेचे राज्याध्यक्ष नांगेंद्र खंडारे, उपाध्यक्ष धर्मराज पिवाळ, जिल्हाध्यक्ष संजय जावडेकर यांच्या स्वाक्षरीनिशी दिलेल्या या निवेदनात म्हटले की सफाई कर्मचाऱ्यांना पदनिहार कामाव्यतिरिक्त अन्य काम दिल्यास त्यांचे अतिरिक्त वेतन व भत्ता मिळावा. वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार 3 गणवेश, शिलाई भत्ता, हिवाळ्यात लोकरीचे कापड, मफलर, जर्सी आदी तात्काळ मिळावी. सेवानियमित झालेल्या कर्मचाऱ्यांना स्थैर्यतत्व प्रमाणपत्र व सेवा पुस्तकात अद्ययावत नोंदणी कराव्यात. शैक्षणिक पात्रता व सेवा ज्येष्ठानुसार पदोन्नती मिळावी. कोविड-19च्या कालावधीत काम करणाऱ्या दरमहा 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा. रिक्तेपदी भरावे. सफाईचे कामात ठेका पद्धत अवलंबून नाही. वारसांना लाड समितीचा लाभ मिळावा. वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे निवासस्थान व परिसर नूतनीकरण करून सुविधा पुरवाव्यात. सेवानिवृत्तांना 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा. शवविच्छेदनासाठी कामाची सक्ती नसावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे. यावेळी निलेश चावरे, सुरेश बिस्नारिया, यशवंत डांबरे, गणेश गोयल, दिग्विजय गोयल, राधेश्याम देसाई आदी उपस्थित होते. खंडारे, राज्याध्यक्ष अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना. आज आम्ही वैद्यकीय शिक्षण विभाग, सर्वोपचार रुग्णालय व महाविद्यालय येथील जे वर्ग 4 कर्मचारी आणि विशेषतः जे सफाई कर्मचारी आहेत यांच्या ज्या सेवाविषयक समस्या आहे आणि सेवानिवृत्तीनंतरच्या समस्या आहेत त्याविषयी अधिष्ठाता यांना निवेदन दिलेलं आहे. त्या ठिकाणी प्रभारी अधिष्ठाता होते, त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आमच्या राज्यस्तरीय 4 प्रमुख मागण्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या वैद्यकीय शिक्षण विभागातून जी कंत्राटी पद्धतीचे जे धोरण आहे ते धोरण रद्द व्हावं आणि हे सर्व ठेके जे स्वच्छतेसाठी दिलेले ते ठेके रद्द व्हावे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी पदनिर्मिती करून मानांकनानुसार या ठिकाणी कर्मचाऱ्यांची भरती करावी. त्याचप्रमाणे कोविडमध्ये या सर्व वर्ग 4 कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे. त्यांना ज्याप्रमाणे नगरपालिकेमध्ये 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता कोविड निमित्त देण्यात येत आहे, तोच प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे.
त्याचप्रमाणे लाड समितीचं जे धोरण आहे ते सफाई कर्मचारी म्हणून जे नोकरीला आलेले त्या मग तो कोणत्याही जातीचा असो त्याला लाड समिती धोरणानुसार त्याला वारस हक्क त्याच्या वारसाला मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा वैद्यकीय शिक्षण विभाग धुळे सर्वोच्च रुग्णालयामध्ये इतका गोंधळ आहे, या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्याला वाढवायचं पण काम करावं लागतं, स्टाफ नर्सचं पण काम करावं लागतं आणि डॉक्टर सुद्धा काम करावं लागतं। ही जी पद्धत आहे ती बंद व्हावी, सफाई कर्मचाऱ्याला पदनिहाय काम मिळायला पाहिजे, ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जे सेवानिवृत्त कर्मचारी आमचे बांधव आहे त्यांचं मागील 1.5 वर्षापासून 7व्या वेतन आयोगाचा जो प्रलंबित प्रश्न आहे पगारामध्ये त्यांना पेन्शनमध्ये लागू केलेला नाहीये आणि त्यांना फरक दिलेला नाही। कारण आहे, गंभीर कारण आहे की त्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत नाही, त्याची वेतन पडताळणी झालेली नाहीये आणि जे कर्मचारी 3 वर्षांनी नियमित होतात त्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देऊन त्याच्या सेवा पुस्तकात नोंद केली गेली पाहिजे, ती सुद्धा नोंद या ठिकाणी केली जात नाही। इथले कर्मचारी जे आहे वर्ग 4 कर्मचारी, वर्ग 4चे जे टेबल कर्मचारी ते पूर्णपणे काम करत नाही, तो रोष आम्ही या ठिकाणी अधिष्ठातांना दाखवलेला आहे आणि निवेदन देऊन आम्ही चर्चा त्यांच्याशी केलेली आहे। पिंपळनेर येथील संजय नगरमधील रहिवासी सतीश आनंदा निकम वय 45 या गाई म्हशीच्या व्यापाऱ्याला जर्सी गायीने 4 वासरांना जन्म दिला आहे। विशेष म्हणजे ही 4ही वासरे दडदाकट आहेत। एकाच दिवशी 4 वासरांना गायीने जन्म देणं ही लाखात एखादी घटना असल्याची जिल्ह्यात असल्याची चर्चा सुरू आहे। गुजरात राज्यातील बळसाड येथील शेतकरीकडून 43,000 रुपये किमतीची गाय त्यांनी 3 दिवसापूर्वी विक्रीसाठी आणली होती। ती गाय बैल मार्केट कमिटीच्या आवारात विक्रीसाठी आणली असता 1 डिसेंबरला पहाटे 1च्या सुमारास 2 गर्भ 1 वासरीन जन्म दिला। यावेळी पशुवैद्यकीय डॉक्टर बोलवण्यात आले होते, परंतु दुपारी 12 वाजेच्या सुमारास 1 गोऱ्या जन्म दिला। असे एकूण जर्सी जातीच्या गायीने 4 वासरांना नैसर्गिकरित्या जन्म दिला आणि घटनेची जिल्ह्यात चर्चा। आजपर्यंत गायीने 2-3 वासरांना जन्म दिल्याची घटना घडल्या आहेत, मात्र 4 वासरांना जन्म देण्याची ही जिल्ह्यात पहिलीच घटना असल्याचे परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे। ही गाय दोन्ही वेळेस एकूण 5 लिटर दूध देते, यामुळे 4ही वासरांना याचा फायदा होणार असल्याचे व्यापारी निकम यांनी सांगितले। या गायीला व वासरांना पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली। ही गाय मी बलसाडून आणली आहे। कायम तिकडनं माल आणतो, दर हप्त्याला 8 गाई आणतो आणि खरेदी विक्री करतो। इथं आल्यावर 2 दिवस राहिली, तिसऱ्या दिवसाला जनली ती जनतांना रात्री 12:30 ते 1च्या दरम्यानला मग तिथे हाल होत होते। ते अस्वल डॉक्टरला फोन केला, ते आले। परत 1 वाजता मग आम्ही डिलिव्हरी केली, तेव्हा 3 बच्चे निघाले। आणि नंतर दुपारी लगेच 12 वाजेच्या सुमाराला परत 1 निघालं। एकूण किती बच्चे? किती बच्चे सगळे? सर्व 4 बच्चे। कोणत्या जातीची गाय? हे जर्सी 50%। तुम्ही किती दिवसापासून व्यवसाय करता? आता 30 वर्ष झाले व्यवसाय करायला। आज जागतिक पर्यावरण दिवस आणि आज कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अंबड गावातील वनसंपदा सुरक्षित नाही, यासारखे दुर्दैव कोणतेच असू शकत नाही। तरी अशा बेजबाबदार लोकांना यावे शासन झालेच पाहिजे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। अकोले महाविद्यालय व NSS विद्यार्थ्यांना अंबडगाव दत्तक घेऊन अंबड ग्रामपंचायत व अकोले महाविद्यालयाचे वतीने गाव 3 वर्ष दत्तक घेण्यात आलेल्या शिबिरात गावाला झालेल्या निर्णयानुसार कोकड माळी डोंगरावर 800 सीताफळ झाडे लावून संपूर्ण गाव वर्गणीमुक्त होऊन या उद्देशाने अतिशय दूरदृष्टी निर्णय घेऊन ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी महत्त्वाचे पाऊल उचलून जवळपास 36,000 रुपये ड्रीपला खर्च करून विद्यार्थ्यांमार्फत वृक्षारोपण केले। पण आज असंख्य गावाला कुणाची नजर लागावी अशी निंदनीय घटना घडली। सर्व मनुष्यबळावर पाणी फिरले, परंतु याला सर्वस्वी वन विभागाचा मुजार कर्मचारी जबाबदार आहे। खूप वेळा मी व सदस्य यांनी त्यांना जाळपट्टे घेण्याची विनंती केली होती, पण पेट्रोल द्या, माणस लागतील असे बहाणे करून संबंधित कर्मचाऱ्यांना वेळ काढून घेतली, म्हणून हा वाईट प्रसंग संपूर्ण गावात आला। यामध्ये आर्थिक नुकसान तर झालेच, पण पर्यावरण व सरकारच्या निर्णयाची राख रांगोळी केली असल्याचे स्थानिक ग्रामस्थ व तरुणांचे मत बनले आहे। याबाबत वन विभाग यांच्याशी संपर्क केला असता वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती पोले यांनी हा विषय सामाजिक वनीकरण यांचा आहे, तर सामाजिक वनीकरण विभाग श्रीमती गाडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही।
त्यांची सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. मात्र 800 झाडे नष्ट झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. सरपंच डी जाधव यांनीही या घटनेस दुजोरा देऊन चौकशीची मागणी केली आहे. आज भूमी अभिलेखीचे जिल्हा अधीक्षक श्री शिंदे साहेब, उप अधीक्षक श्री सोनोने साहेब, पाटील साहेब, गोसावी, सूर्यवंशी साहेब, थोरात साहेब, भास्कर साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी गावातील 5 शेतकरी श्री भाऊसाहेब कानवडे, कैलास कानवडे, भास्कर कानवडे सर व प्रमोद बोर यांचे हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. ATS मशीनच्या साहाय्याने गावाच्या सर्व नंबरची बिनचूक मोजणी करण्यात येणार आहे. यावेळी गावातील ज्येष्ठ नेते श्री गिरधरजी जाधव, सरपंच दत्तू जाधव, सरपंच रोहिदास जाधव, भरत बोर, केशव मालुंजनकर, रमेश जाधव, सुधीर कानवडे, शिवराय बोर, उपसरपंच बाळचंद्र बोर, संपतराव कानवडे, शांताराम बोर, अजबा कानाडे, प्रभाकर जाधव, नरेंद्र बोर तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते. धनगर समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह समाजाला दिशा देण्यासाठी राज्यव्यापी प्रदेश कार्यकारिणीची बैठक. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे निवेदन. पिंपळनेर येथील संजय नगर येथे गाई म्हशीच्या व्यापाऱ्याच्या जर्सी गायीने 4 वासरांना दिले जन्म. अंबड जंगलात आग लागून 800 झाडे जळून खाक. अंबडमधील शेतजमीन मोजणी कामाचा शुभारंभ. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.